युनिट 7 पाहू आता आपण. आर्थ्रोपोडा. फायलम आर्थ्रोपोडा हा जो आहे याच्यामध्ये लेग्स जे आहेत ते सेगमेंटेड असतात, म्हणजे लेग हे तुकड्या तुकड्याने जोडलेले असतात. त्याचे नाव त्याच्यावरूनच पडलेलं आहे. आर्थ्रोज म्हणजे जॉइंटेड आणि पोडाज म्हणजे फूट किंवा अपेंडेजेस. तर जॉइंटेड अपेंडेजेस ज्याचे असतात त्याला आर्थ्रोपोडा असं म्हणतात, म्हणजे जोडलेले पाय. हा लार्जेस्ट ग्रुप आहे ॲनिमल किंगडम मध्ये. सगळ्यात जास्त मोठा ग्रुप आहे हा. याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल सापडतात. आर्थ्रोपोडामध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल सापडतात. हे अडॅप्टिव्ह रेडिएशन यांच्यामध्ये दिसतं. एरियल, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, पॅरासायटिक सगळ्या क्षेत्रामध्ये हे आहेत. सगळ्या इकॉलॉजिकल बॅकग्राऊंडमध्ये हे राहतात. आर्थ्रोपोडा बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, मेटामेरिकली सेगमेंटेड असतात. सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स याच्यामध्ये सापडतात. हा एक असा इन्व्हर्टेब्रेट फायलम आहे की ज्याच्यामध्ये उडण्याची शक्ती आहे. बाकी कोणतेच ॲनिमल उडत नाही. फक्त आर्थ्रोपोडामध्ये जे ॲनिमल्स आहेत ते उडू शकतात. ते आर केपेबल ऑफ फ्लाईट. तर या आर्थ्रोपोडाचे जनरल कॅरेक्टर्स पाहू आपण. बॉडी बायलॅटरली सिमेट्रिकल असते, म्हणजे बॉडीच्या मधून जर एक ॲक्सिस काढला तर तिचे सारखे दोन भाग पडतात. ते दोन भाग म्हणजे एक भाग दुसऱ्याची मिरर इमेज असते, याला म्हणतात बायलॅटरली सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे 3 जर्म लेयर्स असतात. जर्म लेयर म्हणजे गर्भामध्ये असलेल्या लेयरला जर्म लेयर म्हणतात. तर 3 असतात, म्हणजे एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. गर्भातल्या लेयरला डर्म हा शब्द वापरला जातो आणि बाहेरच्या लेयरला म्हणजे ॲनिमलमध्ये असलेल्या लेयरला डर्मिस म्हणजे एक्टोडर्मिस किंवा इपिडर्मिस, नंतर एंडोडर्मिस असा शब्द वापरतात. आणि गर्भामध्ये एंडोडर्म हा शब्द वापरतात. सो हे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे. 3 जर्म लेयर्स त्याच्यामध्ये सापडतात. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेसोडर्म. मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स त्याच्यामध्ये सापडतात. सेगमेंट हे फंक्शनली मॉडिफाईड असतात आणि 2 ते 3 डिव्हिजनमध्ये याचा ग्रुप होतो. जॉइंटेड अपेंडेजेस हे मॉडिफाईड असतात. याच्यामध्ये व्हेरियस फंक्शन्स असतात. बॉडी ही डिव्हिजिबल असते 3 रिजन्समध्ये. यांची बॉडी 3 तुकड्यामध्ये विभागलेली असते, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन. याच्यामध्ये 2 रिजन्स असतात काही काहींमध्ये, सेफॅलोथोरॅक्स आणि ॲब्डॉमेन. हेड याचं डिस्टिंक्ट असतं, एकदम मोठं असतं हेड, आणि त्याच्यावरती वेल डेव्हलप्ड सेन्स ऑर्गन्स असतात. ट्रू सिलोम यांच्यामध्ये कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये ब्लड भरलेलं असतं पूर्णपणे, त्याला हिमोसिल असं म्हणतात. मसल्स हे स्ट्रायटेड मसल्स असतात यांच्यामध्ये. रॅपिड कॉन्स्ट्रॅक्शनसाठी ते केपेबल असतात, म्हणजे रॅपिड कॉन्ट्रॅक्शन त्यांचं होऊ शकतं. कॉम्प्लेक्स डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे यांच्यामध्ये. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये माउथ असतं, ॲनस असतं आणि माउथ पार्ट्स असतात. तर माउथ पार्ट्स वेगवेगळ्या प्रकारच्या फीडिंगसाठी उपयुक्त असतात. सर्क्युलेटरी सिस्टीम यांच्यामध्ये ओपन टाईपची असते, म्हणजे सायनसेसमधनं ब्लड वाहतं. त्याच्यामध्ये आर्टरीज आणि व्हेन्स नसतात, ब्लड सायनसेस असतात. डॉर्सल साईडला ही सर्क्युलेटरी सिस्टीम असते. मेनी चेंबर्स असतात डॉर्सल साईडला. मेनी चेंबर्ड हार्ट असतं डॉर्सल साईडला. आर्टरीज आणि ब्लड, सायनसेस आणि हिमोसेल्स याच्यामध्ये दिसतात. नाव रेस्पिरेशन जे ते जनरल बॉडी सरफेसवरून होतं, किंवा गिल्समधनं होतं, किंवा ट्रकीमधनं होतं, किंवा बुक लंग्समधनं होतं. एवढे सगळे प्रकारचे रेस्पिरेटरी ऑर्गन्स या आर्थ्रोपोडाच्या ॲनिमल्समध्ये सापडतात. एक्सक्रिटरी ऑर्गन्स हे ग्रीन ग्लँड्स असतात आणि माल्फिजियन टिब्युल्स असतात. माल्फिजियन टिब्युल्स ह्या
हे एक्सक्रिटरी सिस्टीमच्या ऑर्गनचं नाव आहे. ग्रीन ग्लँड हे एक्सक्रिटरी ऑर्गनचं नाव आहे. ग्रीन ग्लँड आणि मार्फिजियन ट्युब्युल्स हे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आर्थ्रोपोडाच्या ॲनिमल्समध्ये पाहायला मिळतात. नर्वस सिस्टीम टिपिकली ॲनिलिडन टाईप आहे. जसं ॲनिलिडामध्ये दिसते तशी नर्वस सिस्टीम यांच्यामध्ये असते. डॉर्सल ब्रेन असतो, तो नर्व रिंगला जोडलेला असतो डबल व्हेंट्रल नर्व कॉर्डने. सेन्स ऑर्गन्स यांच्यामध्ये आय असतो. सिंपल आणि कंपाऊंड दोन्ही प्रकारचे आय असतात. केमो रिसेप्टर्स असतात, टॅक्टाईल रिसेप्टर्स असतात, बॅलन्सिंग ऑर्गन्स असतात, ऑडिटरी ऑर्गन्स असतात. हे एवढे सेन्स ऑर्गन्स यांच्यामध्ये बघायला मिळतात. सेक्सेस यांच्यामध्ये सेपरेट असतात, म्हणजे मेल ॲनिमल वेगळा असतो, फिमेल ॲनिमल वेगळे असतात. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि डक्ट्स हे पेयर्ड असतात. डेव्हलपमेंट यांची डायरेक्ट असते किंवा इनडायरेक्ट असते. 1 किंवा 2 लार्व्हल स्टेजेस यांच्यामध्ये दिसतात. याच्यापैकी काही स्पेसीज ज्या आहेत त्या पार्थेनोजेनेसिस दाखवतात. पार्थेनोजेनेसिस हे यांच्यामध्ये पाहायला मिळतं. तुम्हाला नेक्स्ट लेक्चरच्या सुरुवातीला पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय हे मी सांगेल. ठीक आहे, कॉमेंटमध्ये टाका, आठवण द्या मला वाटलंच तर पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय. सो पार्थेनोजेनेसिस म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगेल. नाव क्लासिफिकेशन ऑफ आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडाचं क्लासिफिकेशन कसं असतं ते आपण पाहू. आर्थ्रोपोडा हा हेट्रोजिनस ग्रुप आहे, म्हणजे याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स दिसतात. याच्यामुळे डेफिनेटिव्ह सिस्टीम क्लासिफिकेशनची अशी याच्यामध्ये नाही आहे. या फायलममध्ये क्लासिफिकेशन इथे जे आहे तर बऱ्याचशा व्ह्यूचं विचार करून ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. लार्ज आणि डायव्हर्स फायलम आहे हा, फारच खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स याच्यामध्ये पाहायला मिळतात. खूप मोठा फायलम आहे. हे इझिली ग्रुप करणं सोपं नाही आहे. ह्या फायलममध्ये 7 सब फायला आहे आणि ते वेगळे वेगळे 7 सब फायला हे फॉलोइंग क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला दिसून येतात. पाहूया. आता पहिला सब फायलम ट्रायलोबिटोमार्फा. ट्रायलोबिटोमार्फा याच्यामध्ये फक्त एक्स्टिंक्ट क्लासेस आहे, म्हणजे ते नामशेष झालेले आहेत. हे फक्त समुद्रामध्ये सापडायचे किंवा समुद्रामध्ये तळाशी सापडायचे. यांच्या बॉडीला 3 लोब असायचे, 2 लॉन्जिट्युडिनल फरो असायचे. हेड यांचं डिस्टिंक्ट आहे, प्रॉबेबली त्याच्यावरती 1 पेअर अँटेना असायचा. बायरॅमस अपेंडेजेस याच्यामध्ये सापडायचे सगळ्या सेगमेंट्समध्ये. फक्त लास्ट सेगमेंटमध्ये बायरॅमस अपेंडेज नसायचं. याचं एक्झाम्पल आहे ट्राय आर्थ्रस आणि डाल्मॅनिटस. दुसरा सब फायलम आहे चेलिसेराटा. यांची बॉडी अँटेरियर सेफेलोथोरॅक्स, त्याला प्रोसोमा असं पण म्हणतात, आणि पोस्टेरियर ॲब्डॉमेन म्हणजे ऑफिस्थोसोमा असंही त्याला म्हणतात. या 2 भागांमध्ये फक्त यांची बॉडी डिवाइड झालेली असते. प्रोसोमावरती 6 प्रोसोमॅटिक अपेंडेजेस असतात. पहिलं पेअर जे आहे प्री ओरल चेरिसेरीचं त्याला क्लॉज असतात. त्याच्याबरोबर पोस्ट ओरल पेडिपाल्प्स असतात आणि 4 पेअर असतात त्याच्यावरती वॉकिंग लेगचे. अँटिनी आणि ट्रू जॉज अब्सेंट असतात. याच्यामध्ये 2 क्लासेस सापडतात, मेरोस्टोमॅटा आणि ॲरॅक्निडा. तर त्यातला पहिला क्लास पाहू आपण, मेरोस्टोमॅटा. याच्यामध्ये मरीन ॲनिमल्स सापडतात. त्याच्यामध्ये मेडियन, सिंपल, लॅटरल, कंपाऊंड आय सापडतो. याच्यामध्ये 5 ते 6 पेअर्स असतात ॲब्डॉमिनल अपेंडेजेसचे. त्याच्यावरती बुक गिल्स असतात. हे बुक गिल्स म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचं ऑर्गन आहे. ॲब्डॉमेन ह्याच्या शेवटच्या बाजूला शार्प असा टेल्सन असतं किंवा स्पाईन असतो. एक्सक्रीशन जे आहे ते कोक्सल ग्लँडने ते करतात. याच्यामध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स नसतात. ह्या मेरोस्टोमॅटा क्लासचे 2 सब क्लास पडतात, झिफोसुरा आणि युरिप्टेरिडा. पहिला पाहू आपण झिफोसुरा. सेफॅलोथोरॅक्स वरती लार्ज एक्सटेंडेड कॉन्व्हेक्स घोड्याच्या नालीसारखं कॅरापेस असतं. कॉन्व्हेक्स म्हणजे बाहेरच्या बाजूला बहिर्वक्र असतं ते.
ॲब्डॉमेन याची अनसेगमेंटेड असते आणि याच्यावरती लॉंग टर्मिनल असं टेल्सन असतं. याचं एक्झाम्पल आहे ल्युमिनस. नाव दुसरा सबक्लास युरिप्टेरिडा. हा नामशेष झालेले याच्यातले ॲनिमल फक्त समुद्रामध्ये सापडायचे. मोठे वॉटर स्कॉर्पियन्स याच्यामध्ये सापडायचे, म्हणजे पाण्यामध्ये राहणारे विंचू. स्कॉर्पियन म्हणजे विंचू. सेफॅलोथोरॅक्स यांचं स्मॉल असायचं, कॅरापेस प्लेन असायचं, एक्सटेंडेड नसायचं, ॲब्डॉमेन नॅरो आणि याच्यावरती 12 सेगमेंट असायचे. याचं एक्झाम्पल आहे युरिप्टेरस आणि टेरिगोटस. असे याचे 2 एक्झाम्पल्स आहेत. नाव सेकंड क्लास ॲरॅक्निडा. हे टेरेस्ट्रियल असतात, म्हणजे जमिनीवर राहतात, किंवा काही याच्यातल्या ॲक्वॅटिक ॲनिमल्स पण आहे. यांना सिम्पल आय असतात. सेफॅलोथोरॅक्सवरती 2 चेलिसेरी असतात, म्हणजे कटिंग ऑर्गन असतात ते. 2 पेडिपाल्प्स असतात आणि 4 पेयर असतात. चालण्यासाठी 8 पाय असतात त्यांना. 4 पेयर म्हणजे 4 जोड्या असतात, 8 पाय असतात त्यांना. ॲपेंडेजेस अब्सेंट असतात या ॲब्डॉमेनमध्ये. रेस्पिरेशन ट्रकियाने होतं, बुकलंग्सने होतं, किंवा दोन्ही प्रकारे रेस्पिरेशन होतं. कोक्सल ग्लँड आणि माल्फिजन टिब्युल्स याच्याद्वारे एक्सक्रिशन होतं या ॲनिमल्समध्ये. याचं फर्दर क्लासिफिकेशन 2 ऑर्डरमध्ये होतं, ऑर्डर्स वेगळ्यामध्ये ॲरॅक्निडामध्ये. पहिली ऑर्डर आहे स्कॉर्पिओनिडा. याच्यामध्ये खरे स्कॉर्पियन म्हणजे विंचू असतात. स्मॉल प्रोसोमा असतो यांचा, ब्रॉडली जॉईंट लार्ज ऑपिस्टोसोमा असतो याच्यात, आणि ब्रॉड अँटेरियर 7 सेगमेंटेड मेसोसोमा पण असतो. नॅरो पोस्टेरियर 5 सेगमेंटेड मेटासोमा असतो. मेटासोमामध्ये शेवटी टेल्सन दिसतं किंवा पॉइझनस स्टिंग असते. अशी ही ऑर्डर स्कॉर्पिओनिडा आहे. याचं 2 व्हेंट्रल कोंब लाईक सेन्सरी पेक्टिन्स पण यांच्यामध्ये दिसतात. सेकंड ॲब्डॉमिनल सेगमेंटवरती हे पेक्टिन्स असतात, कोंब लाईक म्हणजे कंगव्यासारखे. रेस्पिरेशन यांचं 4 बुकलंगमुळे होतं. याचं एक्झाम्पल आहे बुथस आणि पॅलॅमनियस. नाव ऑर्डर 2 सुडोस्कॉर्पिओनिडा. याच्यामध्ये टायनी म्हणजे एकदम छोटे असे फॉल्स स्कॉर्पियन दिसतात. ते खरेखुरे स्कॉर्पियन नाही आहे, स्कॉर्पियन सारखे दिसणारे प्राणी आहे फक्त. ॲब्डॉमेनवरती 11 सेगमेंट असतात. त्याला स्टिंग नसते किंवा टेल्सन पण नसतं. 2 चेलिसेरी असतात आणि त्याला कंगव्यासारखं सिरेशन असतं, दाते. याचं एक्झाम्पल आहे चेरीफर आणि मायक्रो क्रिग्रिस. असे 2 याचे एक्झाम्पल्स आहेत. नाव ॲरानी. नेक्स्ट ऑर्डर ॲरानी. याच्यामध्ये ट्रू स्पायडर दिसतात. त्याच्यामध्ये प्रोसोमा असतो, ऑफिस्थोसोमा असतो. याच्यामध्ये व्हिजिबल सेगमेंट नसतात आणि नॅरो पेडिसेलने जोडलेले असतात. हे 2 जॉईंटेड चेलिसेरी याच्यात दिसतात. पॉइझन डक्ट असते टर्मिनल क्लॉमध्ये. पेडिपाल्प्स ह्या पायासारख्या दिसतात आणि त्याचा स्पर्म ट्रान्सफरसाठी उपयोग होतो मेलमध्ये. ओफिस्थोसोमावरती 3 पेअर ऑफ स्पिनरेट्स असतात, त्यांना टेल्सन नसतं. याचं एक्झाम्पल आहे लायकोसा म्हणजे वुल्फ स्पायडर, किंवा लॅट्रोडक्टस, किंवा ॲचिरानिया हाऊस स्पायडर. नाव ऑर्डर 4 सोलिफुजिडा. याच्यामध्ये फॉल स्पायडर्स असतात, सन स्पायडर्स असतात किंवा विंड स्पायडर्स असतात. प्रोसोमा याचा लार्ज अँटेरियर आणि स्मॉल पोस्टेरियर पार्टमध्ये डिवाइड असतो. ऑफिस्थोसोमावरती 10 ते 11 सेगमेंट्स असतात विदाउट स्पिनरेट्स. चेलिसेरी हे व्हेरी मोठे असतात, लार्ज, आणि त्याच्यावरती हेवी पिन्सर्स असतात. त्याच्यावरती पॉइझन ग्लँड नसतात. प्रत्येक चेलिसेरीला फ्लॅजेलम असतं मेलवरती, त्याचा स्पर्म ट्रान्सफरसाठी उपयोग होतो.
याचा एक्झाम्पल आहे गॅलिओडस. सो ऑर्डर 5 पाल्पिग्राडी. स्मॉल साईज मायक्रो व्हिप असतं याच्यामध्ये. स्कॉर्पियन, याच्यामध्ये आय अब्सेंट असतात. प्रोसोमल कॅरापेस ही लार्ज अँटेरियर आणि स्मॉल पोस्टेरियर पोर्शनने बनलेली असते. ऑफिस्टोसोमा याच्यामध्ये 11 सेगमेंटेड असतो. तो लार्ज 15 जॉइंटेड टेल्सने बनलेला असतो किंवा फ्लॅजेलमने बनलेला असतो. याचं एक्झाम्पल आहे कॉइनेनिया. नाव ऑर्डर 6 पेडिपाल्पी. ही इलॉंगेट असते, व्हिप स्कॉर्पियन सारखी दिसते. एक पेअर डोळ्यांची असतं त्याच्यावरती. कॉम्प्लीट प्रोसोमल कॅरापेस याच्यावरती दिसते. ऑफिस्टोसोमाला 12 सेगमेंटेड असतात. लॉंग फ्लॅजेलम असतं किंवा टेल्सन असतं लास्ट सेगमेंटमध्ये. पेडिपाल्स ह्या लार्ज असतात, हेवी असतात, त्याच्यात टर्मिनल पिन्सर असतं. याचं एक्झाम्पल आहे मास्टिगोप्रोक्टस, थॅलिफोनस. नाव ऑर्डर 7 अँब्लिपायजी किंवा फेरेनिचिडा. याच्यात कॅरापेस अनडिवायडेड असते. पेडिपाल्प्स लार्ज असतात आणि रॅप्टोरियल असतात. ॲब्डोमेन याची 12 सेगमेंटेड असते विदाउट फ्लॅजिलम. फर्स्ट पेअर जे लेगचे हे लॉंग असतात, व्हिप लाईक किंवा सेन्सरी असतात. याचं एक्झाम्पल आहे चॅरिनस. नाव ऑर्डर 8 रिसिनुली पोडोग्ना. हे फार रेअर आहे. स्मॉल टिक लाईक ॲनिमल दिसतात. हे हेवी बॉडीड अरॅक्निड्स येते. कॅरापेस याच्यामध्ये अँटेरियर हुड लाईक दिसते. मुव्हेबल प्लेट असते. ऑफिस्टोसोमा हे 6 सेगमेंटेड असतात. त्याच्यावरती अँटेरियर नॅरो एंड असतं आणि ॲनस जे आहे ते पोस्टेरियर साईडला ओपन होतं. पोस्टेरियर ट्युबरकलला ॲनस ओपन होतं. 3 पेअर जे आहेत लेग्सचे हे मेल फॉर्ममध्ये असतात. कॉपलेटरी ऑर्गन्स, रिसिनॉइड्स आणि क्रिप्टोसेलस असे 2 यांचे एक्झाम्पल्स आहेत. नाव ऑर्डर 9 ओपिओलिन्स किंवा फॅलॅंजिडा. याच्यामध्ये बॉडी स्मॉल असते, ओव्हल असते आणि लार्ज याच्यामध्ये लेग्स असतात. एक्स्ट्रीमली लॉंग लेग असतात याच्यामध्ये किंवा स्लेंडर असतात. प्रोसोमा हा ब्रॉडली जॉइंटेड असतो ऑफिस्टोसोमाशी. सेंट ग्लँड या कॅरापेसच्या खाली असतात. याचं एक्झाम्पल आहे फॅलॅंजियम किंवा लिओबुनम. नंतर ऑर्डर 10 ॲकॅरिना. याच्यावरती टिक्स असतात, माइट्स असतात. हे फ्री लिव्हिंग असतात किंवा पॅरासायटिक असतात. बॉडी यांची स्मॉल असते, ओव्हल असते, अनसेगमेंटेड असते. प्रोसोमा किंवा ऑफिस्टोसोमा याच्यामध्ये फरक नाही दिसत. लार्जर अरॅक्निड ऑर्डर आहे ही. याच्यामध्ये 20,000 स्पेसीज आहे. याचं एक्झाम्पल आहे सार्कोप्टेस किंवा डर्मॅसेंटॉर अर्गास. हे तिसरं उदाहरण आहे. नाव सब फायलम 3 मॅन्डिबिलाटा. बॉडी यांची हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेनमध्ये डिवाइड झालेली असते. हेडवरती 1 ते 2 पेअर अँटिना असतात, 1 पेअर जॉज असतात किंवा मॅन्डिबल्स असतात आणि 1 ते 2 पेअर हे मॅक्झिलीचे असतात. कंपाऊंड आय याच्यामध्ये कॉमन असतो आणि याचे क्लासेस पडलेले आहेत. मॅन्डिबुलाटा, सब फायलम मॅन्डिबुलाटाचे क्लासेस आहे. पहिला क्लास आहे क्रस्टेशिया. याच्यामध्ये हेड थोरॅक्स रिजनचं फ्युजन झालेलं असतं आणि त्याच्यापासून सेफॅलोथोरॅक्स बनलेलं असतं. एक्झोस्केलेटन याच्यामध्ये कायटिनस असतं, कायटिनने बनलेलं असतं
हार्ड असतं आणि कॅल्कॅरियस असतं. हेड याच्यामध्ये 5 सेगमेंटेड असतं आणि 2 पेअर ऑफ अँटेना त्याच्यामध्ये दिसतात. एक पेअर मॅन्डिबल्सचे दिसतात, 2 पेअर मॅक्सिलीचे दिसतात. रेस्पिरेशन हे बॉडी सरफेसने होतं किंवा गिल्सने होतं. एक्सक्रीशन जे आहे ते अँटेनल ग्लँड्सने होतात. याच्यामध्ये सेक्सेस हे वेगळे वेगळे असतात नेहमी आणि नॉप्लियस स्टेजपासून यांची डेव्हलपमेंट होते. म्हणजे डेव्हलपमेंट इनडायरेक्टेड आहे. इनडायरेक्ट याचं क्लासिफिकेशन 2 सबक्लासेस सेफॅलो कॅरिडा आणि ब्रँकिओपोडा असे 2 सबक्लास पडतात याचे. पहिला सबक्लास पाहू आपण सेफॅलोकोरिडा. यांची बॉडी जी आहे ती हॉर्स शू शेप्ड असते. हेड आणि 19 ट्रंक सेगमेंट असतात याच्यामध्ये. ट्रंक म्हणजे ॲब्डोमेनचे 19 सेगमेंट आहे. अँटेरियर 9 ट्रंक सेगमेंट जे आहेत त्याच्यावरती ॲपेंडेजेस असतात. त्याच्यावरती ट्रायरॅमस ॲपेंडेजेस असतात. 3 तोंड असतात त्याला, असं दिसतं ते. अँटिनी हे शॉर्ट असतात आणि आईज अब्सेंट असतात त्याच्यामध्ये. हर्माफ्रोडाईट आहे हा ॲनिमल. म्हणजे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये असतात. हे मेटानॉप्लियस लार्वापासून डेव्हलप होतात. मेटानॉप्लियस लार्व्हापासून डेव्हलप होतात. याचं एक्झाम्पल आहे हटचिन्सोनेला. नाव सबक्लास दुसरा ब्रँकिओपोडा. हे प्रिमिटिव्ह आहे, स्मॉल साईजचे ॲनिमल आहे. फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. ट्रंकला ॲपेंडेजेस असतात, पानासारखे दिसतात ते. त्याचा रेस्पिरेशनसाठी उपयोग होतो. लोकोमोशन आणि फिल्टर फिडिंग असतं यांच्यामध्ये. गाळून पाणी पितात ते आणि ते गाळलेला जो भाग असतो तो खातात. अँटिन्यूल्स याच्यामध्ये एकदम लहान असतात. सेकंड मॅक्सिली रिड्युस्ड असते किंवा ॲब्सेंट असते. ॲब्डोमेनचे एंड्स जे आहेत हे जॉईंटेड किंवा अनजॉईंटेड कॉडल स्टाईल्सने बनलेले असतात. याचं नाव आहे त्याला ते कॉडल स्टाईलला सर्कोपोड्स असं पण म्हणतात. याच्या ऑर्डर वेगळ्या वेगळ्या पडलेल्या आहे. पहिली ऑर्डर आहे अनॉस्ट्रॅका. याच्यामध्ये श्रिम्प्स असतात, फेरी श्रिम्प्स. ज्यामध्ये 19 किंवा जास्त ट्रंक सेगमेंट असतात. याच्यापैकी 11 ते 19 सेगमेंट्सवरती ॲपेंडेजेस असतात. कॅरापेस अब्सेंट असतं याच्यामध्ये. आय जे ते स्टॉक्ड असतं आणि अनजॉईंटेड स्टाईल्स असतात त्याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे आर्टेमिया आणि युब्रँकिपस. नाव ऑर्डर सेकंड नोटोस्ट्रॅका. हे टॅडपोल श्रिम्प म्हणून ओळखले जातात. याच्यावरती 25 ते 45 ट्रंक सेगमेंट असतात. याच्यावरती 35 ते 71 ॲपेंडेजेस असतात. कॅरापेस ही ढालीसारखी दिसते. त्याच्यावरती सेसाईल आईज असतात आणि जॉईंटेड स्टाईल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे एपस आणि लेपिडुरस. नाव तिसरी ऑर्डर डिप्लोस्ट्रॅका. याच्यामध्ये श्रिम्प असतं किंवा याच्यामध्ये काम श्रिम्प असतं. वॉटर फ्लीज असतात. त्याच्यामध्ये बायवॉल कॅरापेस असते. त्याच्यामध्ये बॉडी एनक्लोज असते. याच्यामध्ये हेड असतं किंवा नसतं. काही ॲनिमलमध्ये हेड असतं, काही ॲनिमलमध्ये नसतं. आईज जे ते फ्यूज झालेले असतात, सेसाईल. आणि याच्यामध्ये क्लॉ लाईक अनजॉईंटेड स्टाईल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे डाफनिया किंवा सिझिकस. नाव तिसरा सबक्लास ऑस्ट्रॅकोडा. याच्यामध्ये सीड श्रिम्प्स सापडतात. पुअरली सेगमेंटेड असतात हे. बॉडी यांची एंटायरली एनक्लोज असते बायवॉल्ड कॅरापेसमध्ये. आणि याच्यावरती 2 पेअर असतात लेग लाईक ट्रंक ॲपेंडेजेसचे. अँटेन्यूल्स आणि अँटेनी हे लार्ज असतात आणि त्याचा स्विमिंगसाठी उपयोग होतो. याच्यात ऑर्डर वेगळ्या वेगळ्या पडतात. पहिली ऑर्डर आहे
मायोडोकोपा. याच्यामध्ये अँटिनी जी आहे ती बायरॅमस असते आणि एनलार्ज असते बेसला. कॅरापेस वरती अँटेनल नॉच असते. याचं सिप्रेडिना म्हणून एक्झाम्पल आहे. पोडोकोपा अशी दुसरी ऑर्डर आहे. याच्यामध्ये कॅरापेस अननॉच्ड आहे आणि अपेंडेजेस याच्यामध्ये ट्रंकचे जे आहे ते पेअर्ड आहे. अँटेन्युल्स हे युनिरॅमस असतात, क्लाउड असतात टिपला. याचं एक्झाम्पल आहे सिप्रिस किंवा डार्विन्युला. नाव ऑर्डर तिसरी प्लॅटिकोपा. ट्रंक अपेंडेजेस याच्यावरती एक पेअर असतं. कॅरापेस हे अननॉच्ड आहे. अँटिनी याच्यामध्ये युनिरॅमस असते. सायथेरेला याचं एक्झाम्पल आहे. ऑर्डर 4 क्लाडोकोपा. बायरॅमस अँटिनी आहे आणि कॅरापेस याची अननॉच्ड आहे. याचं एक्झाम्पल पॉलिकोपे. नाव सबक्लास 4 मिस्टॅकोकॅरिडा. हे प्रिमिटिव्ह आहे. याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक बॉडी असते. अँटेन्युल्स आणि अँटिनी जे याच्यामध्ये प्रॉमिनंट असते. सिंगल मेडियन आय असतो याच्यावरती. कंपाऊंड आईज नसतात. ॲब्डोमेन ही लिम्बलेस असते आणि याच्यावरती पेयर असतो. कॉडल स्टाईलचा पेयर असतो याच्यावरती. याचं एक्झाम्पल आहे डेरोचिलोकॅरिस. याचा सबक्लास आहे कोपेपोडा. बॉडी याची स्मॉल असते आणि याच्यामध्ये हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन असे 3 भाग असतात. विदाउट कॅरापेस असते. कंपाऊंड आईज याच्यामध्ये असतात पण मेडियन आय एक असतो वेगळा सेपरेट. अँटेन्युल्स हे लॉंग असतात आणि त्याच्यामध्ये स्मॉल अँटेना असतात. ॲब्डोमेन ही लिम्बलेस असते. टेल्सन असतं त्याच्यावरती. 2 कॉडल स्टाईल्स असतात. याचं एक्झाम्पल आहे सायक्लोप्स किंवा इर्गॅसिलस. नाव 6वा सबक्लास ब्रँकियुरा. याचे हे टेम्पररीली एक्टोपॅरासाइट असतात. स्किनवरती सापडतात किंवा गिल चेंबरमध्ये सापडतात फिशच्या. काही ॲम्फिबियन्स आहे, उभयचर प्राणी. बॉडी यांची डॉर्सोव्हेंट्रल फ्लॅटन्ड असते म्हणजे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने चपटी असते. याला ढालीसारखं कॅरापेस असतं. त्याच्यावरती हेड आणि थोरॅक्स एकत्र झालेलं असतं. सेसाइल कंपाऊंड आय असतं याला आणि सक्टोरियल माउथ असतं. सक्टोरियल माउथ म्हणजे त्याचा सक्शनसाठी उपयोग होतो, शोषून घेण्यासाठी त्या माउथचा उपयोग होतो. आणि कंपाऊंड आय म्हणजे एका आयमध्ये अनेक ऑसेलाय असतात, त्याला म्हणतात कंपाऊंड आय. सेसाइल म्हणजे त्याला स्टॉक असतो. आय हा एका देठावरती तो डोळा असतो. अँटेन्युल्स आणि अँटिनी याच्यामध्ये कमी झालेले असतात, रिड्यूस झालेले असतात. पहिली मॅक्सिली मॉडिफाय होते, त्याचं रूपांतर सकरमध्ये होतं. ॲब्डोमेन ही अनसेगमेंटेड असते आणि बायलोब्ड असते. मायन्यूट कॉडल क्लॉज दिसतात त्याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे अर्गुलस किंवा डोलोप्स. 7वा सबक्लास सिरिपेडिया. याच्यामध्ये अडल्ट्स हे सेसाइल असतात आणि स्वतःला ते अटॅच करून घेतात सबमर्ज्ड सरफेसला. रॉक्स किंवा बॉटम्स जे आहेत शिप्सचे त्याला ते जोडलेले असतात. काही पॅरासायटिक असतात. कॅरापेस मध्ये 2 फोल्ड असतात मॅन्टलचे. सराउंडिंग बॉडी ही कव्हर झालेली असते एक्सटर्नली बाय कॅल्कॅरियस प्लेट्स. कॅल्कॅरियस प्लेटने सराउंडेड झालेली असते. याच्यावरती थोरॅसिक लिम्स असतात 6 पेयर्स. निरॅमस आणि सिरिफॉर्म असे ते दिसतात थोरॅसिक लिम्स 6 पेयर.
म्हणजे 12 पाय असतात त्याला. अँटेनी आणि कंपाऊंड आईज ह्या अडल्टमध्ये लॉस्ट झालेल्या असतात, म्हणजे निघून जातात, बंद होऊन जातात. ॲबडॉमेन रुडिमेंटरी असते, याच्यामध्ये कॉडल स्टाईल्स असतात त्याच्यावर. नॉप्लियस लार्व्हा नंतर सिप्रिस स्टेजमधून पास होते आणि मग ॲनिमल डेव्हलप होतो. याच्या ऑर्डर वेगळ्या वेगळ्या पडतात. पहिली ऑर्डर थोरॅसिका, हर्माफ्रोडाइट ॲनिमल आहे हा, नॉन पॅरासायटिक आहे. एक स्टॉक असतो त्याला किंवा नसतो. मेंटल प्रेझेंट असतं कॅल्कारियस प्लेटमध्ये. याच्यामध्ये 6 पेयर असतात. सिरीफॉर्म थोरॅसिक अपेंडेजेसचे 6 पेयर असतात. म्हणजे सिरीफॉर्म म्हणजे पुढे पॉइंटेड असतं, ते असं सिलियासारखं दिसतं सिरीफॉर्म, आणि थोरॅक्स वरतून ते निघालेले असतात म्हणून थोरॅसिक म्हणतात त्याला. अपेंडेजेस 6 पेयर म्हणजे 12 अपेंडेजेस असतात. त्याचं एक्झाम्पल आहे लेपास किंवा बॅलानस. नाऊ ऑर्डर सेकंड अक्रोथोरॅसिका, हे युनिसेक्शुअल ॲनिमल आहे हा. सेसाईल आहे हा. मॉलुस्कमध्ये बोअर करतो, मॉलुस्कच्या शेलमध्ये किंवा कोरलमध्ये सुद्धा हा बोअर करतो, छिद्र पाडतो. याचं मेंटल रिड्युस्ड असतं, कमी झालेलं असतं. कायटिनस अटॅचमेंट असते याला, कायटिनस अटॅचमेंट असते, डिस्क सारखी अटॅचमेंट असते. त्याच्यावरती सिरीफॉर्म 4 पेयर ट्रंक अपेंडेजेसचे असतात. ट्रंक वरून निघालेले असतात ते अपेंडेजेस, पायासारखे भाग असतात ते. 4 पेयर्स असतात, म्हणजे 4 जोड्या, म्हणजे 8 अपेंडेजेस असतात याला. याचं एक्झाम्पल आहे ॲल्सिपे आणि चेरिप्टोफिलस. नाऊ ऑर्डर तिसरी अस्कोथोरॅसिका, पॅरासायटिक आहे. दुसऱ्या ॲनिमल्सवरती जगतात, इकायनोडर्मच्या ॲनिमलवरती जगतात किंवा कोरलवरती जगतात. मेंटल यांचं बायवॉल्ड असतं किंवा सक्युलर असतं. त्याचे अपेंडेजेस लॉस्ट झालेले आहेत. अँटेन्यूल्स त्याच्यावरती असतात फक्त. याचं एक्झाम्पल आहे सायनागोगा आणि डेंड्रोगॅस्टर. नाऊ ऑर्डर चौथी अपोडा, हे पॅरासायटिक आहे. यांना मेंटल नसतं आणि अपेंडेज पण नसतं. याचं एक्झाम्पल आहे प्रोटिओलेपिस. ऑर्डर 5वी रायझोसेफॅला, हे अडल्ट पॅरासायटिक असतात, सॅक लाईक दिसतात. हे पेडंकल जे यांचं, त्याच्यावरती रूट लाईक ॲब्सॉर्प्टिव्ह ब्रांचेस असतात. या रॅमिफिकेशन झालं असतं त्यांचं, पुढे असे ब्रांच पडलेले असतात त्यांच्या होस्टच्या टिश्यूमध्ये. याचं एक्झाम्पल आहे सॅक्युलिना. नाव 8वा सबक्लास मॅलाकोस्ट्रॅका. याची बॉडी लार्ज साईज असते. टिपिकली ही 19 सेगमेंटने बनलेली असते. हेड आणि 1 किंवा जास्त थोरॅसिक सेगमेंट असतात याच्यामध्ये. सेफॅलोथोरॅक्स त्याच्यापासून बनतो. कॅरापेस ही वेल फॉर्मड असते किंवा अब्सेंट असते. त्याच्यावरती व्हेस्टिजियल फॉर्म असतात. ॲबडॉमेन ही टेल्सनमध्ये संपते. त्याच्यावरती कॉडल स्टाईल्स असतात. हे फॉलोइंग ऑर्डरने बनलेले असतात. पहिली ऑर्डर नेबॅलियासिया. कॅरापेस यांची बायवॉल सारखी असते. त्याला ॲडक्टर मसल्स असतात. 7 ॲबडॉमिनल सेगमेंट असतात. फक्त 6वं हे दिसत नाही. 6च्या ऐवजी 7 ॲबडॉमिनल सेगमेंट असतात याच्यामध्ये. याचं एक्झाम्पल आहे नेबॅलिया. नाव ऑर्डर सेकंड मायसिडॅसिया. बॉडी याची इलॉंगेटेड असते. युरोपोड ॲनिमल आहे हा. फॅन टेल याच्यामध्ये असते. कॅरापेस ही थिन असते आणि मोस्टली थोरॅक्सने कव्हरिंग असते त्याला. याचं एक्झाम्पल आहे मायसिस. नाव ऑर्डर तिसरी कुमासिया. हेड आणि थोरॅक्स हे ग्रेटली मोठे झालेले असतात याच्यामध्ये, कुमासियामध्ये. कॅरापेस
फ्यूज असते, 3 ते 4 थोरॅसिक सेगमेंट त्याच्यामध्ये दिसतात. ॲबडामेन नॅरो असते आणि स्लेंडर असते, युरोपोड सारखे दिसते. याचा एक्झाम्पल आहे डायास्टायलिस किंवा क्युमोपिस. याची ऑर्डर आहे आयसोपोडा. वुड लाईस याच्यामध्ये असते. वुड लाईस म्हणजे लाकडामध्ये असणारी ऊ. बॉडी डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड असते. याची हेड 1 आणि 2 थोरॅसिक सेगमेंटने बनलेलं असतं आणि सेफॅलोथोरॅक्स असतं याच्यामध्ये. कॅरापेस अब्सेंट असते. याचं एक्झाम्पल आहे ऑनिस्कस आणि असेलस. नाव ऑर्डर 5 ॲम्फिपोडा. हे सँड हॉपर्स आहे. बॉडी लॅटरली कॉम्प्रेस असते, दोन्ही साईडने चपटी असते. कॅरापेस अब्सेंट असते याच्यामध्ये. गिल्स हे थोरॅसिक असतात. याचं एक्झाम्पल आहे गॅमॅरस आणि सॅमस. नाव ऑर्डर नंबर 6 स्टोमॅटोपोडा. याला मॅन्टिस म्हणता किंवा श्रिम्प म्हणता. बॉडी यांची चपटी असते, स्मॉल कॅरापेस असते याच्यावरती. ॲबडॉमेन लार्ज असते, ब्रॉड असते, सेफॅलोथोरॅक्सपेक्षा मोठी असते. सेकंड मॅक्झिलिपेड्स याचे रॅप्टोरियल असतात. गिल्स हे ॲबडॉमिनल रिजनमध्ये असतात. याचं एक्झाम्पल आहे स्क्विला. नाव ऑर्डर 7 डिकॅपोडा. ज्यामध्ये कॅरापेस ही एकदम डेव्हलप झालेली असते, फुल्ली डेव्हलप्ड असते आणि गिल चेंबर्समध्ये ती कॅरापेस कव्हर करणारी असते. सेफॅलोथोरॅक्सच्या साईडला ते गिल चेंबर्स असतात. पहिले 3 पेअर जे थोरॅसिक लिम्बचे, त्याच्यामुळे मॅक्झिलिपेड बनतात. गिल्स हे 3 सिरीजने बनलेले असतात थोरॅक्सवरती. त्याच्या 2 सब ऑर्डर्स पडतात. ऑर्डर डिकॅपोडाच्या 2 सब ऑर्डर्स आहेत. पहिली सब ऑर्डर नाटान्शिया. बॉडी ही लॅटरली कॉम्प्रेस्ड असते. रोस्ट्रम याच्यामध्ये प्रॉमिनंट असतं. रोस्ट्रम म्हणजे पुढचा ओठ असा पुढे लांब वाढलेला असतो, त्याला म्हणतात रोस्ट्रम. प्लिओपोड्स हे वेल डेव्हलप्ड असतात याच्यामध्ये. ज्यामध्ये ते प्लिओपोड्स स्विमिंगसाठी म्हणजे पोहण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. याचं एक्झाम्पल आहे प्रॉन. प्रॉन म्हणजे काय, त्याचं नाव आहे पॅलेमॉन. नंतर पेनियस, मायक्रोब्रँकियम हे सगळे प्रॉन्स आहेत. नंतर श्रिम्प, लुसिफर, क्रँगॉन हे सगळे श्रिम्प आहे. हे या नाटान्शिया सब ऑर्डरमध्ये सापडतात. आर्थ्रोपोडाचे हे ॲनिमल्स आहे. तर प्रॉन्स आणि श्रिम्प्स या सब ऑर्डर नाटान्शियामध्ये आहे. नाव दुसरी सब ऑर्डर रेप्टॅन्शिया. यांची बॉडी डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड असते. रोस्ट्रम शॉर्ट असतं किंवा ॲब्सेंट असतं. प्लिओपोड्स रिड्यूस झालेले असतात आणि ते स्विमिंगसाठी मॉडिफाईड नसतात. ओके, याचं एक्झाम्पल आहे लॉबस्टर. त्याच्या जीनस दिलेले थे पॅलिनुरस, सिलारस, होमारस आणि दुसरं आहे ट्रू क्रॅब्स, कॅन्सर आणि कार्सिनस. गोड्या पाण्यामध्ये आपल्याला जो खेकडे असतो ना, खेकडा, त्या खेकड्याला म्हणतात कॅन्सर, CANCER.
ती खेकड्याची एक राशी पण आहे कॅन्सर. ते ट्रू क्रॅब्स असतात, कर्क म्हणतात त्याला, कर्क राशीचे लोक असतात ते कॅन्सर म्हणजे. सो हे रेप्टेन्शियामध्ये सापडतं. नाव क्लास दुसरा मिरियापोडा, एक्सक्लुझिव्हली टेरेस्ट्रियल असतात हे आणि एअर ब्रीदिंग किंवा मॅन्डिब्युलेट प्रकारचे असतात. मॅन्डिब्युलेट प्रकारचे असतात हे मिरियापोडाचे जे हे फक्त जमिनीवरती सापडतात म्हणून एक्सक्लुझिव्हली टेरेस्ट्रियल असं म्हटलंय. एअर ब्रीदिंग असतात हे म्हणजे हवा श्वसन जी आहे ती हवेचं श्वसन करतात. पाण्यामध्ये राहणारे पाण्यातून श्वसन करतात, हे हवेतून श्वसन करत असतात म्हणून एअर ब्रीदिंग म्हटलंय. मॅन्डिब्युलेट आर्थ्रोपोड हे म्हणजे यांना मॅन्डिबल्स असतात. मॅन्डिबल्स म्हणजे कट करण्यासाठी ऑर्गन्स असतात. बॉडी यांची वर्म सारखी असते. हेड आणि इलॉंगेटेड ट्रंक असते यांना. अगदी सारखे सारखे प्रत्येकावरती पाय असतो असे सेगमेंट असतात यांना. त्यांना अँटेनीचं एक पेअर असतं, 3 पेअर जॉ असतात आणि 11 पेअर असतात लेगचे. 11 पेक्षा जास्त पेअर असतात लेग्स म्हणजे 22 पाय असतात त्यांना, किंवा 22 पेक्षा जास्तच असतात, कमी नसतात कधीच. रेस्पिरेशन हे ट्रकियाने होतं किंवा स्पायरॅकल्सने होतं. सेगमेंटली अरेंज असतात हे. माल्फिजियन ट्युब्युल्स 1 किंवा 2 पेअर असतात यांच्यामध्ये. त्या माल्फिजियन ट्युब्युल्सने यांचं एक्सक्रिशन चालतं. सेक्सेस यांचे सेपरेट असतात, त्याला सिंगल गोनॅड असतं आणि पेयर्ड गोनोडक्ट्स असतात. 2 याच्या ऑर्डर असतात. याच्या ज्या ऑर्डर पडतात त्यामध्ये पहिली ऑर्डर आहे डिप्लोपोडा. त्यामध्ये मिलिपेड्स विथ इलॉंगेटेड बॉडी असतात हे आणि त्याचं हेड, थोरॅक्स आणि ट्रंक मध्ये डिव्हिजन झालेलं असतं. त्याच्यावरती 5, 4 किंवा 11 ते 100 सेगमेंट असतात. लेग्स यांचे 2 पेअरने बनलेले असतात. त्याच्यावरती ट्रंक सेगमेंट असतं. मॅन्डिबल्स आणि मॅक्सिली वरती 1 पेअर असतं. डायग्नॅथाचं त्याचं एक्झाम्पल द्या, म्हणजे डायग्नॅथा म्हणतात त्यांना, मॅन्डिबल्स आणि मॅक्सिली असतात म्हणून. याचं एक्झाम्पल आहे स्पायरोबोलस किंवा जुलस. जुलस हा याच्यामध्ये सापडतो. आपल्या डिपार्टमेंटमध्ये जुलस हा ॲनिमल आहे. नाव ऑर्डर सेकंड चिलोपोडा. सेंटिपेड्स याच्यामध्ये दिसतात. डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन बॉडी असते. हेड आणि ट्रंक असे 2 भाग पडलेले असतात. 15 ते 173 सेगमेंट असतात या ॲनिमलमध्ये. पाय 1 पेअर असतो फक्त. याच्यावरती ट्रंक सेगमेंट असतं. 1 पेअर असतो मॅन्डिबलचा आणि 2 पेअर मॅक्सिलीच्या असतात म्हणजे ट्रायग्नॅथा. पहिला पेअर जो लेगचा असतो त्याच्यावरती विषारी असे क्लॉ असतात, हुक किंवा पंजे. क्लॉ म्हणजे विषारी पंजे असतात. याचं ऑर्डर आहे, तर पुढची ऑर्डर जी आहे ती पॉरोपोडा. याला स्मॉल फूट असतं आणि आय नसतात. मायन्यूट ग्रब लाईक बॉडी असते याची, आळीसारखी. हेड आणि 11 ते 12 ट्रंक सेगमेंट असतात याच्यामध्ये. 9 ते 10 पेअर्स असतात लेग्सचे. याचं एक्झाम्पल आहे पॉरोपस. नाव पुढची ऑर्डर सिम्फायला. याची बॉडी स्लेंडर असते एकदम. ही हेड पासून बनलेली असते आणि 15 ते 22 ट्रंक सेगमेंट असतात याच्यामध्ये. त्याच्यावरती 10 ते 12 पेअर्स असतात लेग्सचे. आय अब्सेंट असतात. याचं एक्झाम्पल आहे स्कूटीजेरिल्ला. नाव क्लास तिसरा इन्सेक्टा. हा खूप मोठा क्लास आहे.
आणि याच्यामध्ये समजून घेण्यासारखं बरंचसं आहे. इन्सेक्टा म्हणजे 6 पायाचे प्राणी. हे इन्सेक्ट सगळीकडे सापडतात, सगळ्या ठिकाणी सापडतात. खूप मोठा क्लास आहे हा, याच्यामध्ये सगळ्यात जास्त ॲनिमल्स असतात. तर हा जो क्लास आहे इन्सेक्टा, हा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे आपण थांबू. इन्सेक्ट म्हणजे कीटक, याला आपण मराठीमध्ये म्हणतो कीटक. 6 पायाचा जो प्राणी असतो त्याला कीटक म्हणतात, लक्षात ठेवा. कोणत्याही प्राण्याचे पाय मोजायचे, त्याला 6 पाय असले की तो किडा. तर तो इन्सेक्टा हा क्लास आहे, किंवा त्याला दुसरं नाव दिलेलं आहे हेक्झापोडा. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. आता इथे आपण थांबूया. ठीक आहे, बाय.